परब साहेबांनी सांगितलं, सोमवार दिनांक 23 मार्च 2026 रोजी विधान परिषद सभागृहाची विशेष बैठक सकाळी 10 ते पावणे 12 या वेळेत आयोजित करण्यात आली होती. या विशेष बैठकीमध्ये महाराष्ट्र विधान परिषद नियम 97 अन्वये 3 अल्पकालीन चर्चा तसेच महाराष्ट्र विधान परिषद नियम 260 अन्वये सत्ताधारी पक्षाचा प्रलंबित असलेला प्रस्ताव दर्शविण्यात आला होता. सभागृहाची विशेष बैठक 10 वाजता सुरू झाल्यावर श्री हेमंत पाटील विधान परिषद सदस्य यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी झालेल्या गोंधळाबाबत औचित्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. श्री हेमंत पाटील विधान परिषद सदस्य यांनी पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई व माननीय मंत्री श्री मकरंद पाटील यांना या निवडणुकीच्या वेळी झालेल्या धक्काबुक्की संदर्भात म्हणणे मांडले व धक्काबुक्कीमध्ये माननीय मंत्री श्री शंभूराज देसाई यांच्या हाताला दुखापत झाल्याची बाब सदनाच्या निदर्शनास आणली. त्यावेळी या विषयावर झालेल्या चर्चेमध्ये श्री विक्रम काळे विधान परिषद सदस्य व मंत्री श्री शंभूराज देसाई यांनी सहभाग घेतला. या विशेष बैठकीत सभापती स्थानी असलेल्या उपसभापती यांनी उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सातारा जिल्हा परिषदेच्या मतदान प्रक्रियेसंदर्भातील सातारा पोलीस अधीक्षक तसेच संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे निलंबन करण्याचे निर्देश दिले. तथापि असे निर्देश देण्यापूर्वी माननीय उपसभापती यांनी एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश द्यायला हवे होते, ते काही कारणामुळे गेलेले नाहीत असे निरीक्षण नोंदविले. यानंतर माननीय उपसभापती यांच्या अनुमतीने माननीय मंत्री श्री मकरंद पाटील, श्री संजय खोडके विधान परिषद सदस्य, डॉक्टर मनीषा कायंदे विधान परिषद सदस्य यांनी या विषयावर सभागृहात आपले म्हणणे मांडले. त्यानंतर या चर्चेत सहभागी होताना माननीय मंत्री जयकुमार गोरे यांनी उपसभापती महोदय यांनी दिलेल्या निर्देशापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेणे गरजेचे होते व दोन्ही बाजू ऐकून निर्णय देणे उचित राहील असे प्रतिपादन करून त्यांनी सभागृहात उक्त घटनेसंदर्भात आपले म्हणणे मांडले. माननीय मंत्री श्री जयकुमार गोरे हे आपले मत मांडत असताना माननीय सभास्थानी आलो. त्यानंतर माननीय मंत्री शंभूराज देसाई व माननीय मंत्री उदय सामंत यांनी आपले म्हणणे मांडण्यास परवानगी दिली. या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सभागृहाची बैठक मी सकाळी 10:42 12 वाजेपर्यंत स्थगित केली. सकाळी 10 वाजता विशेष बैठकीचे सुरुवातीस मी उपस्थित नसताना झालेले कामकाज लक्षपूर्वक ऐकले असता मला असे निदर्शनास आले की माननीय उपसभापती यांनी दिलेल्या निर्णयानंतर माननीय मंत्री श्री जयकुमार गोरे यांनी उपरोक्त विषयाची दुसरी बाजू सभागृहाच्या निदर्शनास आणली आहे. त्यानंतर दिनांक 24 मार्च 2026 रोजी ऍडव्होकेट अनिल परब विधान परिषद सदस्य यांनी पुन्हा सातारा जिल्हा परिषदेतील निवडणुकीच्या वेळी घडलेल्या घटनेसंदर्भात दिलेल्या निर्देशासंदर्भात मुद्दा उपस्थित करून सभागृहात शासनाने निवेदन करण्याची मागणी केली. यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदयाने या घटनेबाबत थोडक्यात मुद्देसूद विवेचन केले. त्यात त्यांनी संसदीय लोकशाहीत विधानमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ ही प्रमुख 3 स्तंभ असून याची कार्यकक्षा भारतीय संविधानाने निश्चित केलेली आहे. यामध्ये उपरोक्त नमूद 3ही स्तंभ आपापले कार्य करण्यास स्वतंत्ररित्या कार्यक्षम आहेत. कार्यकारी प्रशासनावर विधानमंडळाचे नियंत्रण असले तरीही कार्यकारी प्रशासनास आदेशित करताना विधानमंडळास काही मर्यादा आहेत. विधानमंडळाच्या आवारात घडलेल्या घटनेसंदर्भात कार्यवाही करण्याचे अधिकार माननीय पीठासीन अधिकाऱ्यांना आहेत. तथापि विधानमंडळाच्या बाहेर घडलेल्या घटनेसंदर्भात कार्यकारी प्रशासनाची योग्य ती भूमिका घेणे उचित राहील. माननीय पीठासीन अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणामध्ये प्रथमदर्शनी चौकशी करण्याबाबत निर्देशित करता येईल, परंतु अशा प्रकरणी संबंधित दोषी बाबत कारवाई करण्याचे अधिकार कार्यकारी प्रशासनाचे असतात. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेले संसदीय लोकशाहीतील 3ही स्तंभाबाबतचे विवेचन विचारात घेतले असून या प्रकरणी माननीय उपसभापतींनी दिलेल्या निर्णयावर शासनाकडून झालेल्या घटनेची चौकशी करून या प्रकरणी कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी या निष्कर्षाप्रत मी आलो आहे. माननीय उपमुख्यमंत्री, आम्ही ऐकलं सभापती महोदय,
निलंबन जे माननीय उपसभापती महोदयांनी केलं होतं आणि 2 माननीय मंत्री महोदयांनी ते पण आपल्या विवेचनात आलं नाही. माननीय गणेश नाईक साहेबांनी, माननीय उदय सामंत साहेबांनी माननीय उपसभापतींच्या निर्देशाचं पालन करू असं देखील रेकॉर्डवर घेतलेलं आहे. ते सचिवालय आपल्या निदर्शनाला आणलेलं नाही. ते अहवालात यायला पाहिजे. निर्णय दिलेला आहे. नाही, आपला निर्णय मान्य आहे, आपला निर्णय मान्य आहे. पण मग यांनी सभापतींनी उपसभापतींनी केलेलं निलंबन अस्तित्वात आहे का ते रद्द झालं ते तरी आम्हाला एकदा स्पष्ट कळू द्या. म्हणजे त्या रुलिंग मध्ये आलंय सगळं. आता वाचन केलं, त्या वाचनामध्ये उपसभापतीने निर्देश दिल्यानंतर जयकुमार गोरेंनी त्या ठिकाणी मंत्र्यांनी तिथं हरकत घेतली, त्याचा उल्लेखच केलेला नाही. त्यांनी निर्देश दिले होते, त्या निर्देश दिल्यानंतर त्यांनी असं सांगण्यात आलं होतं त्यांनी त्यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्यात येईल हे सांगितल्यानंतर जयकुमार गोरेंनी त्याच्यावर हरकत घेतलेली आहे. त्या वाचनात तुमचं ते आलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, हा निर्णय आपण द्यावा. निर्णय देत असताना एवढीच अपेक्षा आहे. नाही, आपण परत वाचा. आपण जर ते निर्णय पूर्ण वाचला तर सगळे आपल्याला त्याच्यामध्ये नाही, तुमच्या वाचनातलं जे ऐकलं ते आम्ही बोललेलं आहे. म्हणून आपल्याला ते नसेल परत असेल तर परत वाचन करून आपल्याला ते उल्लेख तिथे झाला नव्हता. त्यांनी दिलेल्या निर्देशाचा उल्लेख झाला नव्हता म्हणून आम्ही उल्लेख केल्याचं त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे आणि दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतलंय, क्लिप ऐकली, खालच्या सभागृहातला निर्णय, वरच्या सभागृहातला निर्णय आणि मी निष्कर्ष नोंदवलेला आहे. आपण काय निर्णय देणार हा तुमचा अधिकार आहे. आम्ही त्या खुर्चीच्या माध्यमातून आम्ही दिलेल्या तुमच्या अधिकारावर आम्ही कधी त्या ठिकाणी हस्तक्षेप करत नाही. 2 मुद्दे इथे फक्त आहेत. निर्णय दिला गेला, तो पीठासीन अधिकारी असेल किंवा तालिका सभापती असेल किंवा उपसभापती असेल, सभापती असो, आपण सांगताना सांगितलं काय की सभापती किंवा यांचा अधिकार हा या असलेल्या म्हणजे या कार्यक्षेत्रापुरता मर्यादित आहे असं दिसून येत आहे. मग आपल्या दालनामध्ये बैठका होतात, आपल्या दालनाच्या नंतर बाकीच्या ठिकाणी आपण काही निर्देश देतात. आपण फक्त नावापुरते व्हाल का याची शंका मला आहे. हा निर्णय एका कामापुरता मर्यादित नाही. आठवले साहेब, माझं झालं बोलून द्या. हा निर्णय एका निर्णयापुरता मर्यादित नाही. सभापती महोदय, आम्ही तुमच्या अधिकाराचा स्वतंत्रता राहावी, तुम्हाला अधिकार अबाधित राहावं म्हणून बोलतोय. आणि हे बोलत असताना मी मगाशी सांगितलं की या असलेल्या निलंबना बडतर्फी बद्दल काय निर्णय दिला तो. मग तुम्ही ज्यावेळेला हा ऐका 1 मिनिट फक्त मला, हे ज्यावेळेला तुम्ही निर्देश दिले त्यावेळेला या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांची चर्चा करून या संबंधित अधिकारी किंवा जो निर्णय दिला त्याच्यात काय बदल झाला ते पण खुलासा करणं गरजेचं होतं ना सभापती महोदय. ते पण खुलासा करणं गरजेचं आहे. कारण याला मग तुम्ही आम्हाला इथं नाही दिला तर तुमचं हे पत्र घेऊन आम्ही कोर्टात जाऊ. त्या ठिकाणी सभापतीचा अधिकार आहे का नाही कोर्टाला सांगावं लागेल आम्हाला. आमचं म्हणणं आहे, मग तुम्ही त्यांना निलंबन केलं नसेल, बडतर्फ केलं नसेल, हा आदेश रद्द केला असेल तर मुख्यमंत्र्यांना विचारा. मुख्यमंत्री म्हणले चौकशी करून कारवाई करतो. मग त्यांना निलंबन करणार, त्यांच्यावर कारवाई करणार का नाही करणार याचा पण निर्देश द्या आम्हाला. हो ना. आपण ज्यावेळी पीठासन अधिकारी म्हणून या ठिकाणी आला त्याच्या अगोदर जी चर्चा चालू होती त्या चर्चेमध्ये सन्माननीय सभापतींनी त्यांचं निलंबन करण्याचं जाहीर केलं. जाहीर केल्यानंतर उपसभापतींनी असं विचारलं की मंत्री म्हणून याची नोंद कोण घेणार आहे. तर त्याची नोंद ज्येष्ठ मंत्री गणेश नाईक साहेबांनी घेतली आणि त्याच्यानंतर मी देखील कॅबिनेट मंत्री म्हणून इथं होतो. त्याच्यावर मी आणि गणेश नाईक साहेबांनी असं सांगितलं की जो निर्देश उपसभापतींनी दिलेला आहे त्याचं शासन तंतोतंत पालन करेल, अशा पद्धतीची भूमिका त्यावेळी घेतली गेली. दुसरी महत्वाची भूमिका अशी आहे की जे उपसभापतींनी निलंबन केलेलं आहे त्याच्याबद्दल संभ्रमच आहे. त्याच्यामुळं आमची विनंती अशी आहे की तो संभ्रम कायम असताना अशा पद्धतीचं रुलिंग देणं हा शेवटी तुमचा अधिकार आहे, अंमलबजावणी करणं शासनाचा अधिकार आहे. पण ही संभ्रमावस्था संपूर्ण सभागृहामध्ये आहे. त्याच्यामुळे जे दिलेलं रुलिंग जे आहे निलंबनाचं त्याच्यावर प्रचंड संभ्रम आहे. त्याच्यामुळे सगळं राखून ठेवावं आणि त्याच्यानंतर निर्णय घ्यावा ना. कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की जे उपसभापतींनी रुलिंग दिलंय ते रुलिंग देत असताना विधानसभेमध्ये जी घटना घडलेली आहे त्याचा उल्लेख इथे करणं योग्य नाही. परंतु त्याचा एक रेफरन्स म्हणून देतो की तालिका सदस्य म्हणून बसलेले असताना जे एक निलंबन झालं ते आपण ग्राह्य धरलं आणि उपसभापती असताना जे निलंबन झालं
त्याच्यावर आपल्याला काहीच क्लॅरिफिकेशन येत नाही. त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती अशी आहे की हा सगळा संभ्रमावस्था निर्माण झालेला जो प्रसंग आहे त्यामुळे तुमच्या अधिकारामध्ये हे राखून ठेवावं. आणि दुसरं जे आपण रुलिंग दिलंय की याच्यामध्ये चौकशी करणार, पण त्याच्यामध्ये उपसभापतींनी जे रुलिंग दिलेलं आहे आणि आम्ही दोन्ही मंत्र्यांनी शासनामार्फत सांगितलंय की आम्ही त्याची कायदेशीर कारवाई करू किंवा सभापतीने जे रुलिंग दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करू, त्याचं आम्ही काय करायचं? मला वाटतं की आपण जे सगळं म्हटलंय ते माझ्या निर्णयामध्ये आहे आणि आता पुन्हा त्याच्यावरती बोलणं उचित होणार नाही आणि त्यामुळे माझ्या निर्णयामध्ये सगळ्या गोष्टीचा मी अंतर्भाव केलेला आहे. आपण आता पुढे जाऊया. माझी विनंती एवढीच आहे, हा विषय काय निर्णय देता तुम्ही द्याल की त्याला निलंबन कराल, बडतर्फ कराल, काय कराल, मी तुमच्या अधिकाराच्या बाबतीमध्ये बोलतोय. हा एक निर्णय असा होईल की तुमच्या अधिकाराच्या असलेल्या शक्ती कमी करून टाकेल. सभापती महोदय, हा एक निर्णय, माझी विनंती आहे, आपण वेळ घ्या. आमचं विनंती एवढीच आहे की वाटतं हा विषय तुम्ही काय निर्णय घ्यायचा घ्या, प्रलंबित ठेवा, काय करा. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून घ्या. फक्त तुमचा अधिकार जो आहे, जो अधिकार तुम्हाला आहे, तुम्ही बैठका बोलवता, तुमच्या सभापतीच्या चेंबर मध्ये बैठका बोलवता, त्या बैठकीला ज्यावेळेला अधिकार येत नाही की त्या ठिकाणी जे मी जे सांगतोय वारंवार, मी निवेदन तयार केलंय, रुलिंग तयार केलंय. माननीय उपसभापतींनी या ठिकाणी बसल्यावरती त्यांनी देखील एक निष्कर्ष नोंदवलेला आहे, याची चौकशी करणं अभिप्रेत होतं. तथापि अद्यापर्यंत दिलेली नाही आणि त्याच्यानंतर जे त्यांनी रुलिंग दिलं, त्याच्यानंतर जे मी रुलिंग दिलं, त्या सगळ्याचा कन्क्लुजन केलं आणि म्हणून त्याच्यात मी शेवटच्या क्षणी सगळं मांडलेलं आहे. सभागृहाचं कामकाज